आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवे प्रश्न आणि नव्या चर्चा। आजचा आपला पहिला प्रश्न आहे ज्याची चर्चा आपण आता ताबडतोबीने करणार आहोत। प्रश्न बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेची अवहेलना झाली आहे का? शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचा समावेश आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात नाही आहे, याचा अर्थ काय लावायचा? एकूणच केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार झालेला आहे त्याचा अर्थ काय लावायचा याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि 10 वाजल्यानंतर ती चर्चा होणार आहे। ती जरा बघा, दरडांच्या शाळेतलं लैंगिक शोषणाचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का? यवतमाळ पब्लिक स्कूलमधलं मुलींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण गेले 3 दिवस गाजतंय। आज ही शाळा सुरू झाली आहे, पण फक्त 25% विद्यार्थी शाळेत आले होते। या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्या वतीने दबाव येतोय का? दरडा कुटुंबियांची ही शाळा आहे। दरडा कुटुंबीय हे राजकीय वजन असलेलं कुटुंब आहे। ते राजकीय वजन वापरतायत का? किशोर दरडा या त्यांच्या नातेवाईकाला अटक झाली आहे, पण यापुढे त्यांना सोडवण्याचा प्रयत्न येईल का? पालकांचं काय म्हणणं आहे? एकूणच लैंगिक शोषणाची प्रकरणं वाढतायत का? मी वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे, पण 10 वाजल्यानंतर। आता सुरुवात करूया पहिल्या चर्चेला। पहिली चर्चा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला। काही मंत्र्यांना बढती दिली, ज्यामध्ये प्रकाश जावडेकर वगैरे मंत्री आहेत, ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री झालेले आहेत। 6 मंत्र्यांना वगळण्यात आलं आणि 19 मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला। हा नव्याने जो समावेश झाला आहे तो मंत्र्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारावर आहे की एकूणच या पुढच्या काळात ज्या निवडणुका येणार आहेत, उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत, गुजरातमध्ये निवडणुका आहेत, पंजाबमध्ये निवडणुका आहेत, या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विस्तार करण्यात आला आहे। यावर आपण चर्चा करणार आहोत, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्या डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचा विस्तार करण्यात आला असेल तर त्याचा परिणाम मंत्रिमंडळाच्या एकूण कामावर होणार आहे का, हे मी पाहुण्यांना विचारणार आहे। आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, आपल्यासोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, आपल्यासोबत आहेत आम आदमी पक्षाचे नेते रवी श्रीवास्तव, आणि इतर पाहुण्यांची ओळख करून देण्यापूर्वीच मला हे सांगायला हवं, आजच्या चर्चेमध्ये सहभागी व्हायला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने नकार दिलेला आहे। आम्ही कुठच्याच चॅनलवर जाणार नाही आहोत असा आमच्या पक्षाचा निर्णय आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। हा निर्णय लोकशाहीत बसतो का याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करायला हवा, कारण राजकीय पक्ष मीडियाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच असा निर्णय घेतात। अडचणीचा विषय असेल तर राजकीय पक्ष येत नाहीत, याला काय अर्थ आहे याचा विचार तुम्ही करायला हवा। चर्चा मात्र मी करणार आहे। आपले पुढचे पाहुणे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, आपल्यासोबत आहेत मिड डेचे पॉलिटिकल एडिटर धर्मेंद्र जोरे, आपल्यासोबत आहेत पुण्याहून सकाळ टाइम्सचे संपादक रोहित चंदावरकर, आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र वनचे नॅशनल ब्युरो चीफ अमेय तिरोडकर सुद्धा। एवढे पत्रकार आहेत, 2 राजकीय पक्षाचे नेते आहेत, तेव्हा ही चर्चा निश्चितच उद्बोधक आणि मनोरंजक व्हायला हरकत नाही। मी थेट जाणार आहे दिल्लीला आणि अमेय तिरोडकर यांच्यापासून सुरुवात करणार आहे। अमेय, 19 मंत्र्यांचा समावेश या नव्या मंत्रिमंडळात म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारात झालेला आहे। 6 मंत्र्यांना वगळण्यात आलं आहे। मला तुझ्याकडून एक जनरल चित्र पाहिजे की हे जे 19 मंत्री समाविष्ट करण्यात आले, जातनिहाय राज्यनिहाय त्यांची कशी काय विभागणी आहे, आणि जे 6 मंत्री वगळण्यात आले आहेत ते का म्हणून वगळण्यात आलेत? जे 6 मंत्री वगळण्यात आलेले आहेत त्यामधले एक आहेत निहाल चंद, ज्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा होता आणि त्यांचा ज्यावेळेला गेल्या वेळी समावेश झाला त्याच वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित झाली होती, त्यामुळे त्यांना वगळलेलं आहे। पण हे कारण नाही आहे, वगळलेलं आहे राजस्थानचं अंतर्गत जे राजकारण आहे। राजस्थानमध्ये भाजपमध्ये 2 गट अधिक आक्रमकपणे एकमेकांच्या विरोधात गेल्या 3 महिन्यांमध्ये उभे राहिलेले बघायला मिळालेत, वसुंधरा राजेंचा आणि गुलाबचंद कटारिया यांचा, आणि यातून त्यांचा पत्ता कापला गेलेला आहे। रामशंकर कठेरिया हे अत्यंत वादग्रस्त विधानं करायचे। पश्चिम यूपी मधून, आग्रामधून ते खासदार होते आणि मंत्री होते।
त्यांना वगळलेलं आहे याच्यामागचं कारण भाजपकडून जे सांगितलं जातं, अजून कोणी स्पष्टपणे सांगितलं नाही, पण जे सांगितलं जातं की ते खूप आक्रमक विधानं करत होते म्हणून त्यांना वगळलं गेले. पण हे तितकंसं खरं कारण नाही आहे. रामशंकर कठेरिया यांच्या जागी एखादे दलित व्यक्ती जर समजा मंत्री केली तर आपल्याला फायदा होईल, आणि ती सुद्धा दलित महिला केली तर फायदा होईल असा अंदाज भाजपला आला, आणि त्यामुळे त्यांच्या जागी कृष्णा राज नावाच्या शहाजहानपूरच्या मंत्री त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे रामशंकर कठेरिया हे जातीच्या राजकारणामध्ये वगळले गेलेले आहेत, आणि हा पट्टा सगळा जाट बहुल आहे आणि पश्चिम युपी भाजपकडे पूर्णपणे टिल्ट झालेला आहे असं आताचं वातावरण आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे मनसुख वसावा असतील, हे गुजरातमधले आहेत. तर गुजरातमध्ये पाटीदार 2 नेते आणलेले आहेत. पुरुषोत्तम रुपाला जे उत्तर गुजरातमधले एक ताकदवान नेते आहेत, आणि त्याच वेळेला मनसुख भाई मांडविया हे ताकदवान नेते नाही आहेत पण पाटीदार समाजाचे आहेत, आणि त्याच वेळेला ते मोदींचे अत्यंत जवळचे नेते आहेत. त्यामुळे एका बाजूला जसं भाजपकडून सांगितलं जाते की मंत्र्यांना जे वगळलं गेलेलं आहे ते परफॉर्मन्सवर आहे, तर तसं नाही आहे. तिथली स्थानिक जातीची जी राजकारणं आहेत त्यामुळे वगळलं गेलेलं आहे. आणि ज्यांना घेतलेलं आहे, एक गोष्ट स्पष्ट दिसतेय की भाजपने किमान 2018च्या ज्या कर्नाटकपर्यंतच्या निवडणुका आहेत तोपर्यंतचा त्यांचा एक राजकीय प्लॅन आखलेला आहे. यूपीमध्ये त्यांना चांगला पॉलिटिकल स्कोअर करायचा आहे, सत्ता मिळवायची आहे, आणि राजस्थान असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, इथली सत्ता टिकवायची आहे. हे करण्यासाठी म्हणून जे जे जातीचे घटक आपल्याकडे सोबत येतील, जे जे वर्ग सोबत येतील त्यांना कॅश करण्याचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ राजस्थानमध्ये एक त्यांनी अर्जुन मेघवाल दिले, पुन्हा दलित दिले, दुसरे RC चौधरी दिले जे तिथले महत्त्वाचे एक मीणा नेते आहेत. याचा अर्थ असा आहे की जे 2 डिस्टर्ब वर्ग आहेत राजस्थानातले त्यांच्या नेत्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं रामदास आठवलेंना जवळ केलेलं आहे. कर्नाटकमध्ये तिथे रमेश चेंगप्पा जे पुन्हा एकदा दलित नेते आहेत, त्यांना जे 5 टर्म खासदार सुद्धा आहेत त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की जिथे जी मतं भाजपला येऊ शकतात, मिळू शकतात, त्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये आता घ्यायचं आणि निवडणुकांना सामोरं जायचं. एका बाजूने भाजपने यात एक राजकीय शहाणपण दाखवलं असं सुद्धा म्हटलं पाहिजे, कारण भाजपची लाट ओसरलेली आहे, लक्षात आलेलं आहे. यापुढचं राजकारण हे जातीय आणि इतर समीकरणांचं राजकारण आहे. त्या समीकरणांमध्ये स्वतःला फिट बसवण्यासाठी म्हणून भाजपने आजचा हा मंत्रिमंडळ विस्तार केलेला आहे. ह्याचा आणखीन एक लार्जर पिक्चर हे आहे की हे शॉर्ट टर्म झालं, पण मोठं पिक्चर हे आहे की संघाला संपूर्ण देशभरामध्ये दलित आणि विशेषतः जो बौद्ध वर्ग आहे त्याला आपल्याकडे खेचायचं आहे. यासाठी म्हणून संघ त्या वर्गाची रोल मॉडेल शोधतोय. उदाहरणार्थ आपण जर नरेंद्र जाधवांना बघितलं तर जो मॉडरेट दलित वर्ग आहे तो नरेंद्र जाधवांकडे आकृष्ट होऊ शकतो म्हणून त्यांना खासदारकी दिली गेली. आज रामदास आठवलेंना किंवा रमेश चेंगप्पा यांना दिली गेली किंवा कृष्णाराज ज्या महिला आहेत त्यांना दिली गेली. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपला जे मोठ्या प्रमाणावर जो वर्ग आतापर्यंत त्यांच्याकडे नव्हता कधी, तो आपल्याकडे यावा असा वाटतोय पुढच्या 2019च्या निवडणुकीत आणि त्याही पलीकडच्या काळामध्ये. आणि म्हणून हा राजकीय विस्तार करताना शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म संघाचं राजकारण हे सगळं पाहिलेलं आहे. अगदी आम्ही 5 दलित, 2 आदिवासी, OBC समाजातले किमान 3 नेते, जाट एक नेता, अशा प्रकारे जातीय सगळं या मंत्रिमंडळ विस्ताराचं वर्गीकरण आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय. या मोठ्या मुद्द्याकडे मी येणार आहे, म्हणून मला सुरुवात करायची आहे महाराष्ट्रापासून. मला राजू वाघमारे तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. महाराष्ट्रामध्ये रामदास आठवले आणि सुभाष भामरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये समावेश झालेला आहे, पण शिवसेनेला काही स्थान दिलेलं नाही. आपला आजचा प्रश्न त्याबाबत आहे. शिवसेनेची अवहेलना झाली असं तुम्हाला वाटतं का? सर, शिवसेनेची अवहेलना हा जो शब्द आहे, मला वाटतं त्या शब्दाचं सोयीसूतक आता शिवसेनेला राहिलेलं नाही. कारण शिवसेना आता एवढी लाचार झालेली आहे, त्याच्यामुळे लाचार, अवहेलना, लाज या सगळ्या शब्दांच्या पलीकडे शिवसेना जाऊन पोचली आहे. आणि शिवसेनेला त्या शब्दांचं काही वाटत नाही, कारण त्यांना ते सत्तेमध्ये राहायचं आहे. सत्तेच्या पुढे आम्हाला कुठचीही लाज, लज्जा, राजकारण याचा कसलाही आम्हाला फरक पडत नाही. कारण एवढी अवहेलना करूनही आपल्या चॅनलच्या भाषेमधून तरीही शिवसेना आज या सरकारमध्ये, NDAमध्ये, केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये आहे. त्याच्यामुळे शिवसेनेने एक ठरवलेलं आहे की 2019च्या निवडणुकीपर्यंत
आपल्याला कोणी कितीही हाकललं, आपल्याला हाकलून दिलं, आपल्याला चले जाव म्हणून सांगितलं तरी आपण काँग्रेसच्या मनासारखं करायचं नाही. नाही, आमच्या मनासारखं नाही. आपण भाजप बरोबर नाही, मग त्यांनी जर भाजप बरोबर राहायचं तर शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमानाच्या गोष्टी करू नयेत. आमच्याकडे स्वाभिमान आहे, आम्ही भीक मागणार नाही. मग भीक मागणार नाही तर सरकारमध्ये थांबण्याचं काही गत्यंतर नाही, तुम्ही निघून जा. पण स्वाभिमान हा मराठी माणसाचा नवीन स्वाभिमानाची व्याख्या जी मराठी माणसाची होती ती स्वाभिमानाची व्याख्या शिवसेनेने पूर्णतः बदललेली आहे. त्याच्यामुळे आता मराठी माणसाला उद्या जर महाराष्ट्र सोडून बाहेर विचारलं की बाबा मराठी आहे मी, मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तर त्यांच्याकडे ते म्हणतील की बाबा जर शिवसेनेची परिस्थिती आज शिवसेनेने स्वतःचा स्वाभिमान हरवलाय तुमचं असं मत आहे. रवी श्रीवास्तव, थोडक्यात तुमचं काय मत आहे शिवसेनेच्या आणि भाजपच्या या नात्याबद्दल? देखिए, मेरा ये मानना है कि शिवसेना पिछले 2 साल में कितना इस तरह का कर चुकी है. उन्होंने डाइवोर्स कर दिया, इन्होंने उनको निकाल दिया, इस तरह से इनकी जो चर्चा चल रही है. और कई बार ये भी बात हुई कि जो दिल्ली में मंत्रिमंडल में हमारे मंत्री हैं उन्हें भी वापस बुला लेंगे. मगर ये सब प्रेशर टैक्टिक्स है, इन्होंने कुछ किया नहीं. उनका इतना शक्ति शायद नहीं रह गई है कि वो किसी तरह से इसको बीजेपी को किसी तरीके से वो प्रेशराइज कर पाए कि वो इक्वल टर्म्स के ऊपर आ जाए. पर ये अभी जो ये हुआ है, ये इसके बारे में भाजपा का कहना ये जो हमने चैनल पे सुना कि शिवसेना के अंदर कुछ आंतरिक मतभेद हैं, इसके चलते हमने उनका कोई मंत्री नहीं बनाया. मैं ये समझता हूँ ये लिपापोती है. सरकार को शिवसेना की परवाह नहीं है, चाहे वो केंद्र की हो और चाहे वो राज्य की हो. मला पत्रकारांना या चर्चेमध्ये आपल्यासोबतचे आणायचं आहे. प्रकाश भाई, तुमच्यापासून सुरुवात करतो. शिवसेना मुद्दा आहे, पण महाराष्ट्रामधून जे 2 लोक घेतले, एक सुभाष भामरे हे भाजपचे पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार आहेत धुळ्याहून, आणि रामदास आठवले, त्यांची ताकद काय तुम्हाला माहिती आहे. आणि शिवसेना आज असं म्हणते की हा भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार आहे, हा NDAचा नाही. तुम्ही कसं पाहता या महाराष्ट्रातल्या मुद्द्याकडे? एक तर डॉक्टर भामरे यांची जी निवड झाली आणि त्यांना राज्यमंत्रीपद दिलं, तर जे आता गेल्या 15 दिवसात जे खडसे प्रकरण झालं त्याच्या पार्श्वभूमीवर ते बघायला पाहिजे. ते 2 उद्देश आहेत त्यामागे. एक तर खानदेशात एखादं नवं नेतृत्व पुढे आणता येते का ह्या दृष्टीने ही एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की खडसेंना एक हा संदेश दिलेला आहे की तुम्ही किती थैथयाट केलात, तुम्ही किती आक्रस्ताळेपणा केलात, तरी आता तुम्हाला आम्ही किंमत देत नाही. आता त्यानंतर खडसे शांत बसतात का आणखी काय करतात ते आपण बघूया. दुसरी गोष्ट रामदास आठवले. मला असं वाटत नाही की बौद्ध समाजाची, जसं आता अमेय तिरोडकर म्हणत होते, ह्याच्यासाठी रामदास आठवलेनं मंत्रिपद दिलं हे शिवसेनेचं नाक कापण्यासाठी दिलेलं आहे. शिवसेनेचं नाक कापण्यासाठी दिलेलं आहे. शिवसेनेला दाखवून द्यायचं आहे मोदी आणि शहा यांना की तुमची किंमत रामदास आठवले जेवढे प्रभावहीन आहेत तेवढीच तुमची आमच्या दृष्टीने किंमत आहे. आता एक व्यापक दृष्टीने जर बघायचं तर आत्ताचंच नाही, शिवसेना आपला जो तुम्ही सवाल उपस्थित केलेला आहे की शिवसेनेची अवहेलना होते का, तर ज्या दिवशी निवडणुकीचे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले त्या दिवशीपासून शिवसेना स्वतःचीच अवहेलना स्वतः करून घेते. ज्या पद्धतीने गेल्या 2 वर्षात किंवा त्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जे काय नाटक झालं त्यावेळेलाच दिसून आलं की शिवसेनेला सत्ता सोडायची नाही. याचं कारण मी माझ्या मते तुम्हाला सांगतो. 2 गोष्टी आहेत की अमित शहा आणि मोदी यांना शिवसेना नको आहे. त्यांना शिवसेना संपवायची म्हणजे त्यांना असं दाखवून द्यायचं की शिवसेना बाबा तुम्हाला आम्ही देतो तेवढ्या समाधान माना, बाजूला वळसणीला पडून राहा. जसे रामदास आठवले प्रत्येकाच्या दरवाजात उभं राहत होते, मंत्रिपद द्या, त्यांच्या झोळीत मंत्रिपद टाकलं. आता रामदास आठवले आल्यामुळे काय उत्तर प्रदेशात फरक पडत नाही, कारण त्यांना तिथे कोणीच विचारत नाही, त्यांना माहिती नाही उत्तर प्रदेशात रामदास आठवले कोण आहेत. तर प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे तो शिवसेनेला स्वतःचं स्वाभिमान वगैरे. आता जे राजू वाघमारे म्हणाले तर स्वाभिमानाचा प्रश्नच आता उरलेला नाही, आता सत्तेचा प्रश्न उरलेला आहे. आणि शिवसेनेला एका प्रकारे भीती दाखवते भाजप की तुम्ही जर आमच्यातनं फुटून निघालात तर तुमचा पक्ष फोडू आम्ही. हे ऑक्टोबर 2014पासून त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार धरलेली आहे आणि मोदी आणि शहा यांना शिवसेना संपवायचे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ते असं मानतात की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईवर आपलं वर्चस्व व्हावं, ह्या शहराच्या नाड्या सगळ्या आपल्या हातात हव्यात.
आणि त्या दृष्टीने सगळी पावलं टाकली जात आहेत. आता ज्या मुंबई महापालिकेच्या पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, त्या निवडणुकात शिवसेनेचं किती खच्चीकरण करता येते ते येते. त्याच्यात एक थोडा असं श्लेष असा आहे की जे आपले मुख्यमंत्री आहेत ना देवेंद्र फडणवीस, त्यांना स्वतःच्या स्वच्छ प्रतिमेची खूप काळजी असते आणि ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाहीतर मोदी आणि शहा यांचं सरळ असं म्हणणं दिसतंय की वेळ पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्या ना, काय हरकत आहे, राजकारण असंच करायचं असतं. आता फडणवीस आहे ना ते शाश्वत धर्म आपद्धर्म अशा शब्दाचा खेळ करत जे राजकारण करत आलेले आहेत त्या आणि ते एखाद्या वर्गातल्या मॉनिटर जसा असा हा असतो ना त्या पद्धतीने जे राज ठाकरे म्हणतात तसंच आहे. ते मॉनिटरच्याच ह्याच्यात अजून आहेत आणि त्यांना स्वतःची स्वच्छ प्रतिमेची खूप अशी काळजी आहे. त्यामुळे ते शिवसेनेला एकीकडे सांभाळून घेत घेत अमित शहा आणि मोदी यांची रणनीती अंमलात आणतात. आता ह्याच्यात शिवसेनेचा खरा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी ठरवायला हवं की बाबा आपल्याला काय करायचं आहे, नाहीतर त्यांच्या पक्षाचं हळूहळू खच्चीकरण होत जाणार. दुर्दैवाने जो तळच्या पातळीवरचा शिवसैनिक आहे तो अत्यंत अस्वस्थ आणि असंतुष्ट आहे. त्याचं सरळ राडा करण्याचा मनोदय आहे. त्याला युती नको. त्याचं म्हणणं आहे की अशा हवेलण्यापेक्षा आपण रस्त्यावर येऊन हे करूया. आता त्या वरचं जे नेतृत्व आहे ते कचखाऊ असल्यामुळे अशी परिस्थिती शिवसेनेवर आलेली आहे. ठीक आहे, मला हा महाराष्ट्राचा मुद्दा अधिक मोठा करायचा आहे. पहिल्यांदा धर्मेंद्र जोरे आणि नंतर रोहित चंदावरकर. धर्मेंद्र जोरे, मला तुम्हाला विचारायचं आहे, रामदास आठवलेंना मंत्री केलं. प्रकाश बाळ म्हणतात शिवसेनेची अवहेलना करायला, शिवसेनेला स्पष्ट संदेश द्यायला त्यांनी केलेला आहे. पण भाजपचा जो खासदार त्यांनी महाराष्ट्रातून निवडला सुभाष भामरे, हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, खूप ज्युनियर आहे, चांगले डॉक्टर आहेत, धुळ्यातले लोकप्रिय डॉक्टर आहेत वगैरे, खरं आहे. पण अख्ख्या भाजपमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातून जरी निवडायचं असतं, कारण भामरे हे मराठा आहे असं सांगितलं जातं, तरी अनेक नेते होते, त्यांना बाजूला ठेवून एका ज्युनियर माणसाची निवड केली. त्याचं कारण काय तुम्हाला वाटतंय? आणि एकूण शिवसेनेबाबत जी वागणूक आहे मोदी सरकारची त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? एकतर भामरेंच्या संदर्भात मी सांगतो की भामरेंचं सिलेक्शन अगदी सरप्राईज एलिमेंट राहिलेलं आहे. कालच्या याच्यामध्ये त्यांना जेव्हा बोलावलं आणि आज त्यांचा शपथविधी झाला, याच्यामागे सरकारची जी एक क्लीन इमेज ठेवण्याची, जसं बाळासरांनी बोललेत, तर देवेंद्र फडणवीस यांचा भामरेंच्या सिलेक्शनच्या मागे बराच हात आहे. त्यांनी अगदी शोधून म्हणजे ज्या डॉक्टरला, ते कर्करोग तज्ज्ञ आहेत, त्यांना त्यांच्या पेशंट्सच्या आग्रहावरून मागच्या वेळी उभं राहायला लागलं लोकसभेमध्ये. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आपण एक विसरतोय की भामरे हे सुरेश प्रभूंच्या नंतर दुसरे शिवसैनिक आहे ज्यांना इतक्या सरप्राइझिंगली, इतक्या शॉकिंगली पद्धतीने बीजेपीने मंत्री केलंय. अच्छा, भामरे शिवसैनिक आहेत मुळातले? हां, भामरे अगदी लोकसभेच्या इलेक्शनच्या काही दिवस आधी शिवसेनेमध्ये आले. त्यांना अगदी बीजेपीतले जे प्रस्थापित नेते होते नॉर्थ महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या विरुद्ध जाऊन ती तिकीट देण्यात आली आणि ते अगदी प्रचंड बहुमताने निवडून आले. आणि आज त्यांची क्लीन इमेज आहे. त्यांच्यावरती जो नॉर्थ महाराष्ट्र आता याच्यामध्ये आहे, करप्शन आणि भ्रष्टाचार याच्यामध्ये आणि सगळ्यांचं जी भांडणं चालू आहेत, त्याच्यामध्ये एक क्लीन, एक स्पष्ट, एक स्वच्छ असा राजकारणी, ज्याच्याकडे राजकारणाचं पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील, आजोबा हे सगळे होते राजकारणामध्ये, पण त्यांच्याकडे अजून कोणी यांच्या व्यतिरिक्त निवडून आलेलं नाही. हे पहिल्याच अटेम्प्टमध्ये निवडून आलेत आणि स्वभावाने आणि कार्यशैलीने ते अगदी चांगले मानले जातात. असं सरप्राईज एलिमेंट देऊन बीजेपीनी जी त्यांच्या पक्षामधली जी भांडणारी मंडळी आहे की बघा आम्ही काहीही करू शकतो, हा एक संदेश दिलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची जी अवस्था आहे ती मोदी काय करू शकतात, अमित शहा काय करू शकतात, जसं आपण अगदी उद्या काय होईल ते दिल्लीमध्ये आता अमय सांगेल की तिथे हे चालू होतं. लोक जेव्हा विचारायचे ते की कोणाला घेणार आहेत मोदी, तर दिल्लीच्या पत्रकारांनी मला मी 2 फोन केला, त्या म्हणलं की ओनली मोदी अँड गॉड नोज इट. तर असं होतं. तर हा सरप्राईज एलिमेंट देणे. आणि दुसरं आठवलेंचं जर म्हणाल तर आठवडे कुठे कुठे जाऊन आले. रामदास आठवलेंनी किती दारांना काय नॉक केलं आहे, कुठेच त्यांच्या पदरात काही पडलं नाही. पण शेवटी जेव्हा
नागपूरला एका समारंभामध्ये त्यांनी अगदी एक असा सामाजिक प्रोग्राम होता, तिथे सगळे गडकरी आणि इतर सगळ्या मंडळी होते. तिथे त्यांनी म्हटलं की मला कोणी मंत्रिपदच देत नाही, मी इकडे गेलो तिकडे गेलो. याच्यामध्ये रासू गवई पण होते. तेव्हा गडकरींनी आठवलेंना त्या प्रोग्राममध्ये म्हटलं होतं की रामदासजी तुम्ही आमच्याकडे या, बघा आम्ही तुम्हाला मंत्रिपद देतो. आणि तो एक हा सांगण्याचा प्रकार झाला. त्यानंतर या पार्श्वभूमीवरती जसं बाळासाहेब म्हणाले की शिवसेनेची भागीदारी या सरकारमध्ये जितकी आहे, त्याची जितकी किंमत आहे तितकी रामदास आठवलेंच्या भागीदारीची आहे का? निश्चितच नाही. पण काही जे मुद्दे आहेत, जसं मुंबईचं आता BMCचं इलेक्शन आहे, रामदास आठवलेंचा मुंबईमध्ये त्यांच्या जे पॉकेट्स आहेत दलित पॉकेट्समध्ये बराच प्रभाव आहे. आणि ते ज्या पद्धतीने शोबाजी करतात, ज्या पद्धतीने जाऊन लोकांना आपल्या पद्धतीने आकृष्ट करतात, त्याचा BJPला फायदा होऊ शकतो. आणि दुसरा सगळ्यात मोठा एक म्हणजे आठवलेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून BJPनी सेनेला अगदी ज्याला आपण बुल्सआय म्हणतात ना, तसा बुल्सआय हिट केला असं वाटतंय. आठवलेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेला गोळी मारली आहे भाजपनी. रोहित चंदावरकर, तुम्ही कसं पाहताय या महाराष्ट्रातल्या सहभागाकडे मंत्रिमंडळ विस्तारातल्या? मला असं वाटतं की प्रकाश बाळ जोरे आणि अमेय तिघांनी नेमकं बोट ठेवलेलं आहे आणि ते बरोबर डिस्क्राईब केलेलं आहे की काय परिस्थिती आहे. त्यामुळे त्याच्या पुढचं एक पाऊल थोडंसं मी एवढं म्हणेन की याच्यावर शिवसेनेची रिॲक्शन काय येऊ शकते याचा एक BJPने बहुतेक अंदाज घेतलेला असेल असं मला वाटतं, कारण तशा पद्धतीने त्यांची पावलं पडत आहेत. जोरे म्हणाले त्याप्रमाणे सुरेश प्रभू यांच्यानंतरचा दुसरा एक नेता जो आला आहे भाजपमध्ये त्याला मंत्रिपद द्यायचं आणि मुख्य म्हणजे शिवसेनेला कुठल्याही पद्धतीने विश्वासातच घ्यायचं नाही सगळ्या प्रोसेसमध्ये. ही जी पद्धत अमित शहा आणि इतरांनी राबवलेली आहे त्याला काही कारणं आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना त्यांच्याबद्दल काही अपशब्द वापरते किंवा अटॅक करते मुखपत्रातून सतत किंवा टीका करते सरकारवर वगैरे, त्यामुळे ते झालेलं आहे. आणि शिवसेनेला एक आपला अपमान होतोय असं वाटत असताना सुद्धा निमूटपणे शिवसेना सरकारमध्ये राहते आहे हे लक्षात घेतल्यानंतर आणखीनच शिवसेनेची गळचेपी किंवा कोंडमारा करायचा ही स्ट्रॅटेजी उघडपणे दिसते आहे. याच्यावर शिवसेनेची रिॲक्शन काय असेल हे आपण सगळे आता बघतो आहोत. फक्त संजय राऊत काही ना काही गोष्टी बोलतायत, त्याच्या पलीकडे काही होत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई पुणे महापालिका जो आपण गेल्यावेळी सुद्धा एकदा विषय बोललो होतो की या ठिकाणी भाजप शिवसेना स्वतंत्रपणे लढणार हा तर भाग आहेच, पण हे अगदी क्लिअर आहे की यावेळचं हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो कुठल्याही गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनातून किंवा ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातून अजिबात झालेला नाही. तो पूर्णपणे राजकीय मोटिवेशनमधनं झालेला आहे. हा पण एक नवा मुद्दा आपण चर्चेत मला वाटतं आणावा. याचं कारण आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची पद्धत ही कामाची पद्धत ही काहीशी इंदिरा गांधी यांच्यासारखी आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मतं सगळीकडे यावेळी मिळालेली आहेत 2014च्या निवडणुकीत, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातही ती तशी त्यांच्या नावामुळे मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या ऑफिसमधून हे गव्हर्नमेंट चालतं. 165 अधिकाऱ्यांची नियुक्ती प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये झालेली आहे आणि अगदी सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंग यांच्यासारखे सिनियर मंत्री जे आहेत त्यांच्या खात्यांची कामंसुद्धा प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमधनंच चालतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांना फक्त कळवलं जातं की हे निर्णय आम्ही घेतो आहे, ते निर्णय काय घ्यायचं हे सगळं PMOमधनं ठरतं. अशी परिस्थिती जर असेल तर या मंत्रिमंडळात आणखी 19 नव्या चेहऱ्यांची किंवा 6 काढले आणि 19 घेतले, त्यामुळे 13 नव्या चेहऱ्यांची असं आपण म्हणू. काय गरज आहे असा प्रश्न मला पडतोय. म्हणजे 13 नवीन माणसं घेण्याची गरज काय? गव्हर्नन्स या दृष्टिकोनातून जर बघितलं तर या 13 नवीन माणसांमुळे खरं तर सरकारच्या तिजोरीवरचा बोजा वाढणार आहे. त्या सगळ्यांना बंगले द्यायला लागतील, गाड्या द्यायला लागतील, त्यांचा प्रवास भत्ता हे सगळं टॅक्स पेअर्सच्या पैशांनी जाणार आहे. तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी ही आहे की सध्या गव्हर्नन्स वगैरे या गोष्टीकडे लक्ष नसून अमेय तिरोडकर म्हणाले त्याप्रमाणे उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधल्या निवडणुका, त्याच्यामध्ये उत्तरांचलसुद्धा आहे आणि उत्तराखंडसुद्धा आहे आणि पंजाबसुद्धा आहे. पंजाबला त्यांनी रिप्रेझेंटेशन दिलेलं नाही, पण राजीव गांधी यांचा शाउटिंग ब्रिगेडमधले अशी ज्यांची ओळख होती ते भाजपच्या तिकिटावरून निवडून आलेले SS अहलुवालिया यांना या मंत्रिमंडळात घेतलं आहे. ते शीख समाजाचे आहेत, त्यांचा पंजाबमध्ये प्रचारासाठी वापर केला जाणार आहे. हे सगळं आपण कॅल्क्युलेशन बघतोय ते पूर्णपणे राजकीय आहे. त्यामुळे एक प्रकारे मला असं वाटतं की त्यांनी थोडासा एक जुगार ज्याला म्हणतो तसा खेळला आहे की गव्हर्नन्सकडून आपण थोडंसं
लक्ष दुसरीकडे गेलं तरी चालेल, पण आता आपण ही जातीची आणि प्रांताची व्यूहरचना जी आहे ती करू. आणि तुम्ही जो मुळात मुद्दा आणला तो सगळ्यात महत्त्वाचा तर आहेच की शिवसेनेची पूर्णपणे अवहेलना करणं आणि शिवसेनेचा अपमान वारंवार जो सुरू आहे तो कायम ठेवणं, हा पण यामधला एक सिग्नल मोठा दिसतो आहे. त्याच्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया काय असणार हे मात्र आता बघण्यासारखं ठरेल. बरोबर आहे. मी आता जरा राष्ट्रीय राजकारणाकडे वळतोय. मला प्रकाश बाळ तुमच्यापासून सुरुवात करायची आहे, मग राजकीय आपल्या पाहुण्यांकडे यायचं आहे. मगाशी अमेय जसं म्हणाला आणि आत्ता रोहित चंदावरकर जसं म्हणाले की हा मंत्रिमंडळ विस्तार हा गव्हर्नन्सच्या दृष्टीने नाही आहे, तर ही राजकीय गणित आहेत, हे सोशल इंजिनिअरिंग आहे. विशेषतः उत्तर प्रदेश निवडणूक, पंजाब निवडणूक, कर्नाटक निवडणूक, गुजरात निवडणूक आणि आत्ता रोहित चंदावरकर म्हणाले त्याप्रमाणे उत्तराखंडची निवडणूक. 5 दलित मंत्री आहेत त्याच्यामध्ये, 2 आदिवासी मंत्री आहेत, कुर्मी आहे, जाट आहे. म्हणजे प्रत्येक राज्यात ज्या समाज घटकाला भाजपला जवळ घ्यायचं आहे मतांसाठी त्यांचा समावेश आहे. हे मोदींचं मंत्रिमंडळ आहे की अमित शहांचं, असा चर्चेचा एक मुद्दा सकाळी आला होता कॅबिनेट फॉर्मेशन नंतर. तुमचं काय मत आहे? हे मोदी आणि अमित शहा दोघांचं मिळून मंत्रिमंडळ. मोदी आणि अमित शहा एकच आहेत. एकच आहेत, कारण अमित शहा मोदींनी सांगितल्याशिवाय काही करूच शकत नाही. ते मोदी सांगतील तेच अंमलात आणणारे त्यांचे उजवे हात डावे हात काही म्हणा तुम्ही आहेत. प्रश्न असा आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या सगळ्या मंत्र्यांची यादी बघितलीत ना किंवा आधीच्या मंत्र्यांची, ह्याच्यात प्रभावशाली हा आत्ताच्या राजकारणातला जो शब्द आहे, असा एक तरी नेता दाखवा मला प्रभावशाली. म्हणजे कुठलं आदिवासी असू देत, दलित असू देत, ओबीसी असू देत, एकही प्रभावशाली नेता नाही. याचं कारणच असं आहे की भाजपच्या संपूर्ण जे काय कार्यक्षेत्र आहे किंवा त्यांच्याबरोबर जे लोक आहेत त्याच्यात विविध समाजातले प्रभावशाली नेते अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहेत, जे आता मंत्रिमंडळात दिल्लीत बसलेले आहेत. पण ही जी काय 13 किंवा 14 जे नवीन मंत्री आलेले आहेत, 19 मंत्री आलेले आहेत, तर त्या मंत्र्यांचे त्यांच्या भागात किती प्रभाव आहे हो. मी कोण अनुप्रिया पटेल ज्यांनी आपलं अपना दल भाजपत विलीन केलं, आता त्यांचा प्रभाव किती क्षेत्रापुरता आहे. हा जो भाग आहे ना, आपण फार प्रतिकात्मकरित्या ह्याच्याकडे बघतो. हा मला असं वाटत पण उत्तर प्रदेशातली काही कुर्मी मतं ही अनुप्रिया पटेल यांच्यामुळे भाजपला मिळू शकतात. काही मिळतील, पण त्याचा जागाच्या हिशोबात किती परिणाम होईल असा जर तुम्ही व्यापक विचार केला तर प्रभावशाली म्हणजे त्यांनी मायावतींबरोबर असलेले ते मौर्य म्हणून नेते होते त्यांना फोडलं. आता मौर्य जे BSPमध्ये होते त्यांचा ते मायावतीच्या अगदी जवळचे मानले जात होते, त्यांच्या अंतर्गत वर्तुळातले होते, त्यामुळे त्यांना फोडल्यामुळे काही तुलनेने अनुप्रिया पटेल यांच्यापेक्षा जास्ती फायदा होईल. पण शेवटी एकंदर मायावतींची कार्यपद्धती जर तुम्ही बघितलीत किंवा किंबहुना कांशीरामांची कार्यपद्धती बघितलीत तर ते अशा फाटाफुटी ह्या फॅक्टरीन करत असतात त्यांच्या राजकीय समीकरणात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्यांनी फारसं काही होईल असं दिसत नाही. म्हणजे असा अंदाज आपण व्यक्त करू शकतो. प्रत्यक्षात निवडणुकी तुम्हाला असं नाही वाटत की उत्तर प्रदेशात मायावतींना उत्तर द्यायला, कारण यावेळेला असं दिसतंय बहुजन समाज पक्ष म्हणजे मायावती ह्या मोठं आव्हान देणार आहेत समाजवादी पक्षाला आणि भाजपला. त्यामुळे मायावतींना उत्तर द्यायला आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाला उत्तर द्यायला, MJ अकबरनाही त्यांनी मंत्री केलं हे आपल्याला विसरता येणार नाही, पण मायावतींना उत्तर द्यायला काही दलित जाती ज्या मायावतींबरोबर नाही आहे आणि काही OBC जाती ज्या समाजवादी पक्षाबरोबर नाही आहे त्यांना जवळ घेण्याचा हा प्रयत्न आहे. नाही, प्रयत्न आहे, पण तो कितपत यशस्वी होईल. मला असं वाटतं की ह्या पद्धतीने आपण जो विचार करत आलेलो आहे ना, जो परंपरागत आपण राजकीय गणितं मांडत आले, ही आता खरोखर तळच्या लेवलला ऑपरेट होतात का नाही होत. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की गेल्या 15 वर्षातले निवडणुकीचे निकाल तुम्ही बघा तर तुम्हाला असं दिसून येईल. म्हणजे हा फरक पडतो हा अत्यंत परसेप्टिबल आहे. म्हणजे तो तसा धूसर आहे, पण तो तुम्ही जर बघायला लागलात आकडेवारीच्या दृष्टीने तर आयडेंटिटी पॉलिटिक्स इज गोईंग डाऊन. अच्छा, म्हणजे आयडेंटिटी पॉलिटिक्सचा तेवढा उपयोग होत नाही. उत्तर प्रदेशात 72 जागा भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळाल्या, 73 मिळाल्या. त्याचं कारण एका बाजूला विकासाचा सगळा माहोल तयार केलेला होता आणि तळच्या स्तरावर जे सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणलं, म्हणजे मुझफ्फरनगरची दंगल झाली हिंदू मुस्लिम, त्याचा तो परिणाम होता. प्रश्न असा आहे की जातीच्या आधारे, आणि म्हणून मायावतीनं एकही जागा मिळू शकली नाही. आता हा परिणाम आज 2 वर्षानंतर विकासाचा माहोल संपत आलेला आहे. मग ह्या पद्धतीने जातीच्या आधारे जर तुम्ही जाणार असाल तर जातीच्या आधारे मी परत तोच मुद्दा मांडतो की जातीच्या आधारे उत्तर प्रदेशात भाजपकडे प्रभावशाली नेते कुठले आहेत. एक कल्याण सिंग पूर्वी होते,
पण त्यांचा किती प्रभाव राहिलेला आहे. त्याच्या तुलनेत तुम्ही मायावती बघा किंवा आणखी आता तुम्ही बघा गेल्या 2-2.5 महिन्यात नितीश कुमारांनी 3 सभा घेतल्या उत्तर प्रदेशात कुर्मी मतं हे करण्यासाठी. आता त्याला उत्तर म्हणून हे जर त्या अनुप्रिया पटेलना आणत असतील तर अनुप्रिया पटेल आणि नितीश कुमार यांची तुम्ही तुलना करू शकता का त्यांचा प्रभाव? आणि तुमचं असं म्हणणं याचा फारसा प्रभाव पडणार नाही अशी शक्यता आहे आता प्रत्यक्षात. पण माझं एक आणखी त्याच्या पुढचं असं म्हणणं आहे की हे जेव्हा लक्षात येईल भाजपच्या, तेव्हा मला अशी स्वतः भीती वाटते की उत्तर प्रदेशात एखादा मोठा जातीय दंगा घडून येईल येत्या 4-5 महिन्यात. येत्या 4-5 महिन्यात उत्तर प्रदेशात मोठा जातीय दंगा घडून येईल आणि तो जर दंगा घडला तरच भाजपला मायावतींच्या खालोखाल जागा मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. राजू वाघमारे, तुम्हाला या मुद्द्याबद्दल काय वाटतं? कारण आम्हाला असं दिसतंय की भाजप काहीतरी सोशल इंजिनिअरिंग करतायत, मायावतींचं काहीतरी चाललंय, समाजवादी पक्षाचं काहीतरी चाललंय, काँग्रेसचं काहीच चाललेलं नाही. या पार्श्वभूमीवर तुम्ही कसा विचार करताय? नाही, आता बाळासाहेब जे म्हणाले त्या मुद्द्याला अनुसरून मला पुढे म्हणायचं आहे की आताचा जर आपण हा बदल बघितलात तर या सगळ्या बदलामध्ये आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की जो वर्ग आज BJPकडे म्हणजे BJP किंवा RSSकडे जो वर्ग नाही आहे, जो वर्ग या BJP आणि RSSकडे संशयाच्या दृष्टीने बघतो, जो आत्तापर्यंत त्यांच्यापर्यंत नव्हता, आता त्या वर्गाला आपल्याकडे करण्याचं जे काम आहे ते BJPने आता UPच्या इलेक्शनमध्ये उदाहरणार्थ दलित वर्ग. आता त्याच्यासाठी त्यांनी अमित शहानी सगळ्यांबरोबर ते एकत्र स्नान चालू केलं. ह्याच्या अगोदर म्हणजे या एक्सपन्शनच्या अगोदर जर तुम्ही बघाल तर सगळ्या आदिवासी आणि दलित लोकांना घेऊन एकत्र स्नान करून घेतलं. त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत ते पहिल्यापासून की हिंदूमध्ये दलित आणि आदिवासी वगैरे सगळेच हिंदू आहेत, ते जैन, शीख आणि बुद्धिस्ट कम्युनिटीला वेगवेगळा धर्म मानायला पण तयार नाही आहेत. तर या पार्श्वभूमीवर BJPचा आता जो पॉलिटिकल ग्राफ आहे आणि डेव्हलपमेंटल ग्राफ आहे तो पूर्णपणे आता खाली उतरत चाललाय. म्हणजे गेल्या 5 राज्याच्या जर तुम्ही निवडणुका बघितल्यात, जरी आसाममधली सत्ता आली असली तरी ती बाकीच्या पक्षांच्या सहकार्याने आलेली आहे. त्यांचं जे मतांचं गणित आहे, जे लोकसभेमध्ये मतं मिळाली होती, तुमचं असं म्हणणं त्यांचा विकासाचा अजेंडा मागे, त्यांचा विकासाचा अजेंडा कंप्लीट मागे पडलेला आहे. आणि मग तो जो पडलेला अजेंडा आहे त्याच्यातून पॅनिक होऊन BJPनी आता जातीच्या राजकारणाच्या जवळ आपल्याला जास्तीत जास्त उघडपणे जरी गेलो तरी चालेल अशा भावनेतून या मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला आहे. ठीक आहे. आज भाजपचे प्रवक्ते नाही आहेत तुम्हाला उत्तर द्यायला, पण मला रवी श्रीवास्तव तुम्हाला विचारायचं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते टीका करतायत भाजपवर हे सगळं केलं म्हणून, पण हेच आयडेंटिटी पॉलिटिक्स इतके वर्ष काँग्रेसने वापरलं होतं. उत्तर प्रदेशामध्ये इंदिरा गांधींच्या काळापासून ब्राह्मण, मुसलमान, दलित ही मतं काँग्रेसला मिळत होती, तेच भाजप वापरतंय का? करेक्ट निखिल जी, ये सच्चाई है कि कोई भी पार्टी, चाहे वो समाजवादी हो, चाहे वो बसपा हो, चाहे भाजपा हो, चाहे कांग्रेस हो, कोई भी पार्टी ये वोट बैंक पॉलिटिक्स के ऊपर तो नहीं उठ पा रही है. चाहे कोई भी उठा के देख लीजिए, कोई दलित के घर बैठ करके खाना खाने जा रहा है, कोई दलित की झोपड़ी में जाकर के सोने जा रहा है, कोई दलित महिला को नागपुर में ढूंढ करके देने जा रहा है. आप ये बताइए कि 2010 के पहले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने बाबा साहेब अम्बेडकर जी का कभी नाम लिया था क्या? कभी भी नहीं. मगर ये जब से उनका ये PM बनने वाला सर्कल शुरू हुआ उसके बाद से उनको सब दलित और आदिवासी और ये अब सब एक एक करके उनको याद आने लगे. और यही उन्होंने किया. अभी जो ये मंत्रिमंडल बनाया है, आप ये देखिए कि जो सबसे पहला वादा ये करके आए थे, मिनिमम गवर्नमेंट मैक्सिमम गवर्नेंस, वो आज बिल्कुल फ्लैट हो गया. क्योंकि इन्होंने 81, 80, 79 जो इनकी लिमिट 81 की है, दे हैव ऑलरेडी रीच टू 79. वो पूरा कर लिया उन्होंने अपना कोटा जितना भी था कि महिला ले आओ, दलित ले आओ, आदिवासी ले आओ, जहां भी मिल जाए ला करके एक आदमी वहां पे खड़ा कर दो कि हमारा ये वोट बैंक भी पक्का हो जाए. ठीक आहे. मला धर्मेंद्र जोरे तुमच्याकडे यायचं आहे. हे जे सगळं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतोय, जे काशीरामनी केलं होतं, ते जे काँग्रेसने एकेकाळी केलं होतं, तेच वेगळ्या प्रकारे अमित शहा करू पाहत आहेत. प्रकाश बाळ म्हणतात सध्याच्या काळात या आयडेंटिटी पॉलिटिक्सचा फारसा उपयोग होणार नाही. तुमचं काय मत आहे? आयडेंटिटी पॉलिटिक्सचा उपयोग
हा ज्याला आपण रिजनल सत्रप्स म्हणतो, की जे जिल्ह्याचे किंवा जिल्ह्याच्या स्तरावरती एका लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावरती ज्या लोकांचा प्रभाव आहे त्या लोकांना जेव्हा एकत्र केलं जातं त्याला कन्सॉलिडेशन जेव्हा या लोकांचं होतं, जसं NCP आहे महाराष्ट्रामध्ये, तिथे जिल्ह्याचा नेता आहे, तालुक्याचा नेता आहे, तेव्हा जे 50 जेव्हा ते एकत्र येतात ना तेव्हा ते शरद पवारांना 55 ते 50 लोक, आपण नेहमी म्हणतो की यांचे 50-55 तर कधी येऊ शकतात, यावेळी नाही आले त्यांचे, कारण त्यातले अर्धे जे येणारे होते त्याच्याकडे 10-15 BJPमध्ये गेलेत, त्याच्यामुळे ते BJPकडनं निवडून आलेत. तर आयडेंटिटी पॉलिटिक्स हे काम करत नाही. या बाळासाहेबांच्या विचाराशी मी पूर्णतः सहमत नाही आहे. ते काम करतं बट नॉट ॲट लार्जर कॅनव्हास, ते बीट्स अँड पीसेसमध्ये काम करतं. आणि जेव्हा अमित शहांनी आणि मोदींनी जो आता त्यांचा कन्सॉलिडेशन चालू आहे, त्यांचं जे सोशल इंजिनिअरिंग चालू आहे, ते ह्या सगळ्या या पक्षांपासूनच ते शिकलेले आहेत. म्हणजे त्यांचं जर 1980 जेव्हा जनसंघापासून BJP निर्माण झाली तेव्हापासून चालू आहे. पण त्यावेळी इतर पक्ष त्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये जास्त प्रभावशाली असल्यामुळे यांच्याकडे कोणी यायला बघत नव्हतं. पण जेव्हा जेव्हा यांच्याकडे एका राज्यामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये, नंतर देशामध्ये 2 वेळा 3 वेळा सत्ता येऊन जाऊन झाली, तेव्हा जेव्हा वेन पॉवर कम्स टू यू, पीपल कम टू यू. जेव्हा पॉवर येते तेव्हा तुमच्याकडे तुम्हाला लोकांना आकृष्ट करायची ताकद येते. नाहीतर कुठे BJP जर यावेळी सत्तेमध्ये नसती तर ते नागपूरचे जे डॉक्टर आहेत धनगर समाजाचे, त्यांनी कोणते यांना म्हटलं असतं का आम्ही तुमच्यासोबत, ते अगदी रेडीली तयार झाले. तर कन्सॉलिडेशन असंच होतं, एक फ्रॅगमेंट तुम्ही उचलत जाता, एक तुम्ही धागा उचलत जाता आणि एक त्याला विणून तुम्ही तुमचा एक छोटा रुमाल, मोठा रुमाल, जे काय सतरंजी आहे किंवा काय ते तयार करता आणि त्याच्या भरोशाने तुम्ही देन यू ट्राय टू कन्सॉलिडेट युअर सेल्फ आणि तुमची ती स्ट्रेंथ तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करता. हेच अमित शहानी करतायत आणि ते अगदी ज्या पद्धतीने आता अगदी सहजरित्या होते असे नाही. लॉट ऑफ लेबर गोज इन टू इट. जर आपण BJPच्या वॉर रूममध्ये आणि त्यांच्या बिहाइंड द कर्टन ॲक्टिव्हिटीज जर थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये किती एफर्ट्स जातात, किती विविध अंगांनी ते अभ्यास करून, डेटा क्रंचिंग करून आणि विविध सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचं जे डिझायनिंग चालू आहे ते काही ठिकाणी अप्रतिम असतं. पण ते डिझायनिंगपर्यंत ठीक आहे, पण त्याचे रिझल्ट्स तर जेव्हा इलेक्शन्स होतील UPमध्ये 72, जेव्हा त्यांचे 72 लोकसभेचे जे खासदार आहेत ते किती आमदारांमध्ये कन्वर्ट होतात ते आता इलेक्शन झाल्यानंतर आणि जेव्हा वोटिंग झाल्यानंतर रिझल्ट्स येतील तेव्हा कळेल. मात्र इथे बसून मी काही UPला गेलेलो नाही, त्यामुळे आता यांनी जे UP किंवा गुजरातमधून दलित किंवा या समाजाचे जे मंत्री आज यांनी इन्क्लूड केले आहेत तो त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये किती प्रभावशाली आहे हे इथे बसून मी सांगत नाही, कारण मी ते सांगण्याच्या स्थितीमध्ये नाही. तरीही ते जर 3%, 4%, 2% त्यांच्या एरियामध्ये BJPच्या कडे जर वोट्स टिल्ट करू शकत असतील, जर तेवढा कन्सॉलिडेशन प्रत्येक ठिकाणी जर आणू शकत असतील तर त्याचा BJPला फायदाच होणार आहे. आणि BJP जर हे करत असेल तर अगदी योग्य करतायत ते पार्टी म्हणून, बिकॉज एव्हरी पार्टी हॅज राईट टू स्ट्रेंथन इटसेल्फ. अगदी बरोबर आहे. प्रत्येक पक्षाने प्रसार कसा करायचा, निवडणुका कशा जिंकायच्या हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण रोहित चंदावरकर, मला याच मुद्द्याला पुढे न्यायचं. याचं कारण आसाम निवडणुकीत काय झालं हे आपण बघायला हवं. प्रकाश बाळांकडे मी येणार आहे. प्रकाश बाळ म्हणतात की अशा प्रकारचं आयडेंटिटी पॉलिटिक्स चालू शकत नाही. बाळांसारखा विचार करणारे अनेक विचारवंत आहेत आपल्या देशामध्ये, पण आसाममध्ये काय झालं बघा. BJPने तिथे सुद्धा सोशल इंजिनिअरिंग केलं, धार्मिक पातळीवर, जातीय पातळीवर तिथे योग्य प्रकारे त्यांनी समीकरणं मांडली आणि त्यांना विजय मिळालेला आहे. मग अशीच समीकरणं उत्तर प्रदेशात यशस्वी का होणार नाहीत? तुमचं काय मत आहे याविषयी? नाही, मला धर्मेंद्र जोरे यांचं मत जास्त योग्य आहे असं वाटतं या विषयातलं, की असं सोशल इंजिनिअरिंग हे वर्क होतं आणि ते बऱ्याच ठिकाणी दिसतंय होत असलेलं. तुम्हाला एक वेगळा दुसरा नवा मुद्दा आहे असाही मला सांगायचा होता, की आज दुपारपासून सोशल मीडियावर जी प्रचंड चर्चा आणि नेहमी जी भारतीय जनता पक्षवाले आणि विरोधी लोक यांच्यात जो वादविवाद सुरू असतो, म्हणजे ज्याला आपण भक्त आणि इतर असं म्हणतो, मोदी भक्त विरुद्ध इतर, त्याच्यामध्ये एक भाग असा येतोय फार प्राकर्षाने की दक्षिण भारतातल्या कुठल्याही राज्याला या नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजिबात योग्य प्रकारे स्थान दिलं गेलेलं नाही आहे.
मोदी हे असे एक पंतप्रधान आहेत असं काही लोकांचं त्या सोशल मीडियामध्ये म्हणणं आहे किंवा त्यांचा आरोप आहे की ते हिंदीमधनं विचार करतात आणि ते हिंदी भाषिक आहेत आणि ते हिंदी भाषिकांचंच सगळं त्यांनी केलेलं आहे, जे बिल्डअप केलं आहे ते. त्यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या सगळ्या भागातूनच फक्त सगळे मंत्री नवे घेतलेले आहेत आणि दक्षिण भारताचं काय, तमिळनाडूमधून कोणी नाही, आंध्र प्रदेशातून कोणी नाही, केरळमधून कोणी नाही वगैरे वगैरे असं. तर त्याच्यावरनं आपल्याला हे बळकटी मिळते तुमचं जे निखिलजी पहिलं म्हणणं आहे मांडलेलं त्याला, की हे सोशल इंजिनिअरिंग आणि निवडणुकीवर डोळा ठेवून केलेलं आहे. कारण तामिळनाडूतली निवडणूक नुकतीच संपलेली आहे, केरळमधली संपलेली आहे, दक्षिण भारतात निवडणुका नाहीत, बाकी कुठे नाहीत. जिथे निवडणुका आहेत तिथल्याच मंडळींना घेतलं आहे, हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे आजच्या तुमच्या चर्चेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कोणीही न येणं किंवा त्यांनी असं सांगणं की आमचे कोणी प्रवक्ते कुठल्याच चॅनलवर आज जात नाही आहेत, यावरूनच हे सिद्ध होतं की भाजपसाठी आजचा दिवस हा थोडासा अडचणीचा आहे. म्हणजे हे प्रश्न जे येणार आहेत की तुम्ही जातीय मुद्दे लक्षात घेऊन मंत्रिपदं वाटली आहेत का, याच्यावर त्यांच्याकडे आजच्या दिवशी उत्तर देण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळेच त्यांनी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे न येऊन त्यांनी हे ॲक्सेप्टच केलेलं आहे की सोशल इंजिनिअरिंग ते करत आहेत आणि सोशल इंजिनिअरिंगचा वापर हा या राज्यांमधल्या सगळ्या इलेक्शन्समध्येच होणार आहे. उत्तर प्रदेशाबद्दल जर म्हणायचं झालं तर तुम्ही इतक्या बारीकाईने जर पाहिलं तर अमेय तिरोडकरही बघत असतील तिथल्या दौऱ्यांमध्ये की तिथे छोटे 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 हिंदू मुस्लिम वाद हे काही प्रमाणात पसरवले जात आहेत किंवा एक संदिग्ध असं एक वातावरण केलं जातं आहे की राम मंदिराचा मुद्दा परत घेतला जाणार आहे की काय, कदाचित राम मंदिराचा मुद्दा अयोध्येचा मुद्दा परत आणला जाईल. त्यामुळे परत एक अंदाज घेतला जात आहे की ब्राह्मण मतं कुठल्या दिशेने जातील, हिंदू मतं सगळी कन्सॉलिडेट सगळ्या जातींची करता येतील का वगैरे वगैरे. त्यामुळे हे सगळं मला असं वाटतं की परिणाम करणारं आहे, याचा शेवटी मतांवर परिणाम होणार आहे. आणि ज्या पद्धतीने वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न तो करण्याचा हे केला, अटेम्प्ट केला, पण ममता बॅनर्जी यांनाच तिथे जोर मिळावा असं एक भाजपमधल्याच काही गटाला वाटत होतं. डाव्यांना कायमचं संपवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनाच बळकटी द्यावी असा एक संघामध्ये विचार होता. त्यामुळे तो यशस्वी होऊन वेस्ट बेंगॉलमधलं त्यांचं हे फारसं झालं नाही. पण उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब यासारख्या राज्यांमध्ये मला असं वाटतं की हे जातीचे मुद्दे आणि इतर मुद्दे पुढे आणले जाणारच आहेत. आजच्या दिवसभरात एक शेवटचा पॉईंट आणखी एक सोशल मीडियावरचा की रामदास आठवले ह्या ज्या कोट्या करतात किंवा ते जे काय माझा पक्ष आहे मोठा म्हणून मी आज घातला फेटा वगैरे अशा अर्थाचं काहीतरी ते आज त्यांनी विधान काही चॅनल्सच्या समोर केलं होतं आणि त्याची बरीच चर्चा व्हॉट्सअपमध्ये किंवा इतर मीडियामध्ये सध्या सुरू आहे. तर त्याच्यावरून एक रिडिक्यूल करणं असं एक थोडंसं मला दिसतंय नागरी भागांमध्ये, शहरी भागांमध्ये की ही जी मंत्री पदावर निवडली गेलेली माणसं आहेत यांची थोडीशी चेष्टा करणं किंवा हा सगळं भाजपने सुद्धा आता काँग्रेससारखं सुरू केलं वगैरे अशा पद्धतीचा एक रोख किंवा अशा पद्धतीचं एक ओपिनियन येतं आहे हळूहळू जोरात पुढे. आणि ते काउंटर करण्यासाठी सुद्धा भाजपला विशेषतः शहरी भागांमध्ये किंवा मीडियामध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणावर करावं लागेल. आज जसं त्यांनी चॅनलवर येण्यास नकार दिला तसं करून चालणार नाही असं माझं मत आहे. मी ब्रेक घेणार, पण ब्रेकपूर्वी प्रकाश बाळ मला तुमच्याकडे यायचं आहे. धर्मेंद्र जोरे आणि रोहित चंद्रावरकर जे म्हणतायत म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं की विकासाचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरला होता, पण भाजपने चतुरपणे विकासाबरोबरच जातीपातींचे, धर्मांचे मुद्दे हे विकास आणि एक वेगळं समीकरण करायला, मिश्रण करायला त्यांनी सुरुवात केली. तुम्हाला असं नाही वाटत की हे हुशारीचं आहे अधिक म्हणून राजकारणात? पूर्वीचं एक परंपरागत समीकरण आहे आणि विकासाचा मुद्दा आहे, विकास नाही चालला तर हा मुद्दा आहे, अशा प्रकारे ते चतुरपणे करतायत. भाजपच्या चलाखी आणि चतुरपणाबद्दल काही वाद असायचं कारण नाही. माझं काय म्हणणं आहे की आपण संकल्पनांची सरमिसळ करतो आहे. आपण जेव्हा सोशल इंजिनिअरिंग म्हणतो, सामाजिक ध्रुवीकरण आणि सोशल इंजिनिअरिंग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण सोशल इंजिनिअरिंगमध्ये मी आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हटलं, म्हणजे प्रत्येक समाजाची एक ओळख असते. आपण किंवा कोणीतरी म्हणालात की कांशीराम यांनी सोशल इंजिनिअरिंग केलं. कांशीराम यांनी मुळीच सोशल इंजिनिअरिंग केलं नाही. त्यांनी दलितत्वाची जाणीव अत्यंत प्रखर केली. त्यांचं असं म्हणणं होतं, तुम्ही जर आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे कांशीरामांचं, की दलित असणं, दलित म्हणजे जात हे हत्यार म्हणून राजकारणात वापरलं गेलं पाहिजे आणि जातीच्या आधारेच सत्तेवर येता येऊ शकतं, अशी त्यांची मांडणीच होती. आणि त्या मांडणीच्या आधारे ते सत्तेवर आले आणि ते उत्तर प्रदेशात आले. एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की BSP उत्तर प्रदेशाबाहेर का पसरली नाही हो?
कारण उत्तर प्रदेशातलं जे संपूर्ण सरंजामी वातावरण आहे, अजूनही तिथे सरंजामीदारीचे अवशेष आहेत. तिथे ब्राह्मण होते, म्हणजे काँग्रेसचं वाघमाऱ्यांचा जो पक्ष आहे, तर इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसचं सोशल कॉम्बिनेशन काय होतं, उच्चवर्णीय, मुस्लिम आणि दलित. तर ते नंतर फुटलं, विस्कटलं आणि त्यामुळे काँग्रेसची पिछेहाट झाली. नेमकं जे तिथे उच्चवर्णीय होते त्यांच्या विरोधात संपूर्ण दलित जातीनं जातीच्या हत्याराच्या आधारे त्यांनी कन्सॉलिडेट केलं कांशीरामांनी, आणि ते इतक्या टोकाचं कन्सॉलिडेट केलं की आज व्होट ट्रान्सफरेबिलिटी मायावतींकडे आहे. म्हणजे मायावतींनी जरी ब्राह्मण उमेदवार उभा केला तरी सुद्धा दलित त्याला मतं देतात. पण त्यांनी ब्राह्मण दलित असं कॉम्बिनेशन केलंच नाही, ते सर्वजन म्हणून त्यांनी केलं. आधी बहुजन म्हणून केलं तेव्हा त्यांना सत्ता नाही मिळाली पूर्ण स्वबळावर. सर्वजन केल्यावर त्यांना मिळाली. माझं काय म्हणणं आहे, तुमचं असं का मत आहे की भाजपला यश नाही येणार? जर मायावतीनं यश येऊ शकतं, जर काँग्रेसला यश की भाजपला यश येणार नाही, कारण भाजपकडे प्रभावशाली त्या पद्धतीने भाजपने राजकारण नाही केलं. भाजप धर्माच्या अंगाने राजकारण करत गेलेलं आहे. आज सुद्धा त्या दलित जाती, म्हणजे आत्ता मगाशी श्रीवास्तवांनी सांगितलं की अमित शहा कोणाबरोबर स्नानाला जातात, कोणाबरोबर जेवायला बसतात, हे वगैरे बसतात, हे वरकरणी आहे सगळं. कांशीरामांनी प्रत्यक्षात दलितांना त्यांच्या दलितत्वाची जाणीव करून दिली. ह्या पद्धतीने भाजप धार्मिक ध्रुवीकरण करत आलेलं आहे. तुम्ही आसामचं उदाहरण घेतलं, आसाममध्ये त्यांनी हिंदू आणि मुस्लिम असं धार्मिक ध्रुवीकरण केलेलं होतं आणि त्याच्या आधारे त्यांनी तो बांगलादेशांचा. तुम्हाला असं वाटतं भाजप निवडणुकीपुरते हिशोब करतं? कांशीराम यांचा तो हेतू नव्हता. कांशीराम यांचं संपूर्ण गणितच वेगळं होतं, त्यांची मांडणीच वेगळी होती. भाजपची मांडणी ही केवळ समीकरणं आहेत. म्हणजे आता मगाशी जसं चंदावरकर किंवा जोरे म्हणाले तसं की त्या मतदारसंघात 1-1.5-2% किती मतं जास्ती मिळतील, ही जुळवत पुढे जायचं. आता हे प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकतं की नाही ते पुढच्या वर्षी आपल्याला दिसून येईल. पण माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की ही यशस्वी होणार नाही, यशस्वी न होण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र जोरे पटतंय का तुम्हाला? मला ब्रेक घ्यायचा आहे, पण हा मुद्दा संपवायचा आहे आणि नंतर दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं आहे. प्रकाश बाळ जी मांडणी करतायत पटते का तुम्हाला? मी प्रिज्युडिस ठेवून काही बोलणार नाही. मी जेव्हा इलेक्शन्स होतील तेव्हा सरांनी माझा एक मुद्दा त्याला सहमती दिली आहे की 2-4% जे कन्सॉलिडेशन प्रत्येक ठिकाणी होतं ते सगळ्याच ठिकाणी होतं. तसाच प्रत्येक पार्टी प्रयत्न करते आणि तो किती सायंटिफिक आहे हे मला माहीत नाही, पण दॅट इज प्रूवन अँड टेस्टेड. त्याच्यामुळे त्याच्यावरती BJPनी पुन्हा एक्सपेरिमेंट करणे, त्यात ॲड करणे, हे करून जे करतायत ते मला योग्य वाटतं आहे. कारण बाजूला डॉक्टर राजू बसले आहेत, त्यांच्या पक्षांनी हेच केलं आहे. आणि नंतर जो मायावतींच्या संदर्भातलं काशीरामांची BSP आणि मायावतींची BSP याच्यावरती विचार करण्याची आजकाल वेळ आलेली असं मला वाटतं आहे की काशीरामांची फिलॉसॉफी काय होती आणि मायावतींची फिलॉसॉफी काय आहे, मायावती काय करतात. आता हाही एक वेगळा म्हणजे आपल्यासाठी एक सवालच होऊ शकतो. बरोबर आहे, वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. मला अमेयाकडे पण जात आहे. अमेय, उत्तर प्रदेश हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे या सगळ्या विस्तारातला. उत्तर प्रदेशातून नेमके काय सिग्नल्स येत आहेत? कारण बाकीचे जे आहेत, हरियाणा असेल, गुजरात असेल, इथून जे मंत्री घेतलेले आहेत ते एवढे मोठे मुद्दे नाही आहेत. इलेक्शन आहे गुजरातमध्ये, पटेलांचा मुद्दा आहे, पण एक पटेल मंत्री घेऊन पटेलांवर काय परिणाम होणार आहे हे प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावरच दिसेल. उत्तर प्रदेशातून मात्र काय सिग्नल्स येत आहेत? आजचा जो विस्तार आहे तो उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 3-3.5 महिन्यांपासून जे एक राजकारण रंगलेलं आहे त्याची रिॲक्शन आहे काही प्रमाणामध्ये. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो अनुप्रिया पटेलांचा आहे. अनुप्रिया पटेल ह्या EBC आहेत, म्हणजे त्या खरं तर कोयरी आहेत, आणि उत्तर प्रदेशमध्ये जे नॉन यादव EBC आहेत त्या मतांवर सगळ्याच पक्षांचा डोळा आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये हा 18% हा जो गट आहे हा पूर्णपणे भाजपकडे सरकला. हा का सरकला याची 2 मोठी कारणं. एक म्हणजे हा जो बिगर यादव EBC गट आहे त्याला असं वाटतंय की त्यांना यादवांच्या तुलनेमध्ये मुलायमसिंग यादवांच्या या अखिलेश यादवांच्या सरकारच्या काळामध्ये काही मिळालं नाही, म्हणून तो BJPकडे गेला. आणि दुसरं, BJPने एक सॉफ्ट हिंदुत्व चालवलेलं होतं. याही वेळेला BJPला हेच करायचं आहे. आता अशी शक्यता होती की तो कदाचित मायावतींकडे गेला असता, पण BJPला तो आपल्याकडे खेचायचा आहे आणि मायावतींनी तो गिव्हअप केलेला आहे असं आपल्याला दिसतंय. त्याचं कारण असं आहे की स्वामीप्रसाद मौर्य एक कुशवाहा नेते, म्हणजे पुन्हा एकदा EBC त्यांना पक्षातून जाऊ दिलेलं आहे. अक्षरशः मायावतींनी ज्या बातम्या आल्या ती वेगळी आहे. प्रत्यक्षात राजकारण हे आहे की मायावतींनी EBC मतं पूर्णपणे गमावलेली आहेत, ते जाणार हे त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. गेल्या
15 दिवसांमध्ये 4 बसपाचे आमदार जे EBC आहेत पुन्हा एकदा त्यांनी बसपा सोडलेली आहे आणि या EBC मतांवर डोळा ठेवूनच बेनीप्रसाद वर्मा जे काँग्रेसचे नेते होते, कुर्मी नेते आहेत, त्यांना समाजवादी पार्टीने राज्यसभेमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे ह्या 18% मतांना कसं टॅप करायचं हे अमित शहांना बघायचं होतं. ज्या वेळेला बेनीप्रसाद वर्मा यांना राज्यसभेमध्ये आणलं त्याच वेळेला हे स्पष्ट झालं होतं की आता अनुप्रिया पटेल मंत्रिमंडळामध्ये येणार, कारण कुर्मींना क्रॉस करण्यासाठी म्हणून कोयरी आहेत. त्याच वेळेला केशवप्रसाद मौर्य जे भाजपने इथे म्हणजे UP-मध्ये जे प्रमुख दिले, जे भाजपचे प्रेसिडेंट आहेत, UP प्रेसिडेंट, हे पुन्हा कुशवाहा समाजातून येतात. स्वामीप्रसाद मौर्य ज्या समाजातून येत होते त्याच समाजातून हे केशवप्रसाद मौर्य येतात. त्यामुळे हे जे EBC मतांचं राजकारण उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून रंगतंय त्याला एक रिॲक्शन दिलेली आहे भाजपने आणि भाजपने प्रयत्न केला आहे की त्यात आता आपल्याला पण वाटा मिळावा. मायावतींना हे कळत नाही अशातला भाग नाहीये. पण जसं तुम्ही निखिल सर मगाशी म्हणालात की काँग्रेस एकेकाळी दलित, ब्राह्मण आणि मुस्लिम यांचं मिळून राजकारण करायचे उत्तर प्रदेशमध्ये, मायावती आता तेच करू बघतात 2017च्या इलेक्शनमध्ये. त्यामुळे त्यांनी आता जे राज्यसभेमध्ये लोक पाठवली आहेत किंवा तिथे विधान परिषदेमध्ये पाठवली आहेत ते एकतर ती दलित आहेत जी मायावतीची कोर व्होट बँक आहे. म्हणजे गेल्या वेळेला 0 जागा मिळाल्या मायावतींना, पण त्यांची जी मतांची टक्केवारी आहे ती 19% आहे, जी दलित टक्केवारी 19% आहे. त्यामुळे मायावतींना ही खात्री आहे दलित व्होट बँक कुठल्याही वाईट परिस्थितीत आपल्याकडून जात नाही. आता ॲड ऑन कुठली करायची आहे तर ती एकतर ब्राह्मणांची आणि मुसलमानांची, कारण ABC व्होट बँक जर सॉफ्ट हिंदुत्वाचं राजकारण चालवलं आणि जे चालेल असं स्पष्ट दिसतंय समाजवादी पार्टी आणि भाजप अगदी मिली बघत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये मायावती दलित मुस्लिम एकत्र करू बघतायत आणि म्हणून त्यांनी EBC गिव्हअप केले. ते गिव्हअप केलेले EBC समाजवादी आणि BJP आपल्याकडे खेचताना दिसत आहेत. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. पण ब्रेक नंतर मला सर्वांनाच एक प्रश्न विचारायचा आहे. या जातीपातीच्या गणितामुळे कदाचित निवडणुकीमध्ये मतं मिळतील, पण केंद्रीय मंत्रिमंडळाचा जी कार्यक्षमता आहे, गव्हर्नन्सचा जो मुद्दा आहे त्याच्यावर परिणाम होईल का, हा प्रश्न मी सर्वांना विचारणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेची अवहेलना झाली आहे का? बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 72% लोक म्हणतायत होय शिवसेनेची अवहेलना झाली आहे. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पण हे सगळी चर्चा आपली चालू असताना या क्षणाला मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर झालेलं आहे. तुम्हाला सांगतोय काय काय खाती आहेत मंत्र्यांची. प्रकाश जावडेकर नवे मनुष्यबळ विकास मंत्री आहे, HRD मिनिस्टर प्रकाश जावडेकर झालेले आहेत. स्मृती इराणींकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आलेलं आहे. स्मृती इराणींना टेक्स्टाईल खातं देण्यात आले, वस्त्रोद्योग मंत्री झालेले आहेत त्या. रामदास आठवलेंना सामाजिक न्याय हे खातं मिळालेलं आहे. डॉक्टर सुभाष भामरे संरक्षण राज्यमंत्री झालेले आहेत. रविशंकर प्रसाद कायदेमंत्री झालेले आहेत. अनुप्रिया पटेल यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. MJ अकबर हे नवे परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. व्यंकय्या नायडू नवे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत. लक्षात घ्या, अरुण जेटलींकडे हे खातं होतं, आता व्यंकय्या नायडूंकडे आलेलं आहे. जयंत सिन्हांकडे विमान वाहतूक या खात्याचा स्वतंत्र प्रभार दिलेला आहे. सदानंद गौडा यांच्याकडे स्टॅटिस्टिक्सचं खातं दिलेलं आहे. पियुष गोयल यांच्याकडे वीज खातं होतं, ते बदलून आता युवक कल्याण आणि क्रीडा खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. नरेंद्र सिंह तोमर ग्रामीण विकास मंत्री झालेले आहेत आणि हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री झालेले आहेत. बघा पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसलेला असेल सगळ्यांना. याचं कारण असं मानलं जात होतं पियुष गोयल हे मोदींच्या जवळचे आहेत, ऊर्जा खातं त्यांनी चांगलंच सांभाळलेलं आहे आणि स्मृती इराणीसुद्धा मोदींच्या निकटवर्ती आहेत. त्यांनीसुद्धा HRD मंत्रालयामध्ये वाद निर्माण केले असले तरी मोदी त्यांना दूर करणार नाहीत असं मानलं जात होतं. पण मोदी कुणालाही कधी धक्का देऊ शकतात. राजू वाघमारे आणि रवी श्रीवास्तव तुमच्या प्रतिक्रिया घेतो आणि मग सगळ्यांकडे जातो. थोडक्यात प्रतिक्रिया द्या यावर. नाही, याच्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं सर असं आहे की या मंत्रिमंडळाचा उपयोग ना मोदींना आहे ना या देशाच्या 125 करोड जनतेला आहे. कारण मगाशीच आता चंदावरकर साहेबांनी जे सांगितलं तेच अगदी खरं सत्य आहे. कारण पूर्णपणे हे मंत्रिमंडळ आणि देशाचा कारभार हा PMOच्या ऑफिसमधून चालतो. त्याच्यामुळे कोणाला मंत्रीपद जरी त्यांनी दिलं तरी काही उपयोग, तरी काही त्याचा फायदा नाही. सो डॉक्टर भामरेंना संरक्षण राज्यमंत्री केलंय. ठीक आहे, मग त्यात काय गैर आहे? अनुप्रिया पटेलना त्यांनी कुटुंब कल्याण आणि आरोग्य दिलंय. कमीत कमी भामरेंना आरोग्य दिलं असतं, ते कॅन्सर तज्ञ आहेत, ते तरी झालं असतं.
तरी पण म्हणजे अशा प्रकारे मोदींचं कसं आहे, कपिल सिबल सुद्धा आपल्याकडे HRD मिनिस्टर होते, असं काय करता? पण त्याचा तरी संबंध आहे संरक्षणाचा आणि डॉक्टरांचा संबंध आणि अनुप्रिया पटेलला आरोग्य मंत्री, म्हणजे याला काय म्हणायचं काय? ठीक है, रवि श्रीवास्तव तुमची प्रतिक्रिया। प्रकाश जावड़ेकर को पहला तो जो इन्होंने कैबिनेट रैंक दिया, HRD मिनिस्टर नहीं अभी बनाया, मगर कैबिनेट रैंक देने के पीछे जो स्टोरी है वो ये कि उन्होंने NGT का 200 करोड़ का अडानी का जो फाइन था उसको उन्होंने वेव ऑफ किया। एक ही आदमी को प्रमोशन मिला है पूरी मिनिस्ट्री के अंदर, वो है प्रकाश जावड़ेकर जी। दूसरी बात मैं आपसे ये बताना चाहता हूँ, ये बिल्कुल आपने भी ठीक कहा है कि स्मृति ईरानी ने बहुत विवाद खड़े कर दिए HRD मिनिस्ट्री में, तो बहुत अच्छा किया जो निकाला। हालांकि 80% मंत्री जो हैं वो उसमें बिना काम के हैं, क्योंकि परराष्ट्र मंत्री तो प्रधानमंत्री मोदी खुद ही हैं। वो तो परराष्ट्र मंत्री का काम तो किसी को वीजा दिलवाने का या कहीं से बच्चे को उठा के लेके आने का यही काम है, इसके अलावा और कुछ नहीं है। एक और चीज मैं आपसे बोलना चाहता हूं, एक सिल्वर लाइनिंग जो है डार्क क्लाउड्स के अंदर वो ये कि रामचंद्र कटेरिया, निहाल चंद जैसे जो ब्लेमिश थे मंत्रालय के ऊपर, कम से कम उनको निकाल के अलग कर दिया गया है। ठीक आहे, प्रकाश बाळ तुमची प्रतिक्रिया। स्मृती इराणींचं खातं त्यांनी काढून घेतलेलं आहे आणि पियुष गोयल यांच्याकडचं सुद्धा महत्त्वाचं खातं काढून घेतलेलं आहे। प्रश्न असा आहे की मुळात स्मृती इराणीला नेमलंच का? म्हणजे हाच मुळात प्रश्न आहे की त्यांच्यासारख्या अभिनेत्रीला आत्ताच्या 21व्या शतकात आपण जेव्हा डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याकडे आहे, तरुण आहे, शिक्षण वगैरे बोलतो, अशा वेळेला एका अभिनेत्रीला तिथे नेमणं आणि आता काढून टाकणं, ह्याच्यात जी एक निरंकुशता दिसते ना, की मला पाहिजे ते मी करीन, मी कोणालाही नेमीन, कोणालाही कुठे बसवीन। त्याच अंगाने तुम्ही पियुष गोयलांचं बघा, त्यांचं नाव गेल्या 4, 5, 7, 8 दिवसात कॅबिनेट मंत्री होणार आणि ऊर्जा खातं चांगलं सांभाळलं असं लोक म्हणत होते। निर्मला सीतारामन यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असं येत होतं। तर ह्याच्या पाठीमागे एक म्हणजे मोदींची कार्यपद्धती लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला समजून त्याचा उलगडा होणार नाही की मी ठरवीन, मला पाहिजे ते मी करीन आणि मला पाहिजे त्याला कुठेही बसवीन आणि काही करीन। ही जी कार्यपद्धती आहे, पण असंच इंदिरा गांधी करत होत्या। नाही करत राजीव वाघमारे तुम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही, असंच इंदिरा गांधी करत होत्या। इंदिरा गांधींची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलनाच होऊ शकत नाही, कारण नरेंद्र मोदींचं वागणं हे हिटलर इंदिरा गांधी हुकुमशाही वृत्तीचे होते, असं काय करताय? इंदिरा गांधींचं जे वागणं होतं अशा पद्धतीचं नव्हतं। उगाच इंदिरा गांधींचं नाव, मोदींचं नाव त्यांच्याबरोबर लावून खराब करू नका। बरं ठीक आहे, प्रकाश बाळ पुढे तुमचा मुद्दा पूर्ण करा। माझा मुद्दा एवढाच आहे की प्रश्न असा आहे की एकंदर आपण लोकशाही राज्यपद्धतीत आहोत आणि संसदीय ह्याच्यात कॅबिनेट सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे। कॅबिनेट सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंटमध्ये पंतप्रधान इज वन अमंग्स द इक्वल, सगळे मंत्री हे त्याच लेवलचे असतात आणि मंत्री हा त्या खात्याला जबाबदार असतो। आज काय झाले, तुम्ही गेल्या 2 वर्षात बघा, आत्ता मगाशी चर्चेत भाग घेताना कोणीतरी सांगितलं की 165 अधिकारी मध्ये आहेत वगैरे वगैरे। मोदी ती संपूर्ण कॅबिनेट सिस्टीमची चौकट तशीच ठेवून त्यांनी आतनं संपूर्ण बदल घडवून आणलेले आहेत, त्यामुळे इट हॅज बिकम अ प्रेसिडेन्शियल सॉर्ट ऑफ अ आता एक करेक्शन आलेलं आहे, पियुष गोयल यांचं ऊर्जा खातं काढलेलं नाही आहे, त्यांना हे अधिक खातं दिलेलं आहे, म्हणजे युवक कल्याण जे आहे ते अधिक खातं दिलेलं आहे, ऊर्जा खातं त्यांच्याकडेच आहे। तर ही जी त्यांनी संपूर्ण व्यवस्था आतनं बदलायला सुरुवात केलेली आहे, याचं कारण आता मंत्र्यांना काही महत्त्व नाही, पण मंत्र्यांना लोकसभेत उत्तर द्यावं लागतं। मोदी नाही उत्तर द्यायला, कधी मोदी जातच नाहीत लोकसभेत, तर मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं। तर मंत्री हे नुसते कामापुरते तिथे राहणार आहेत आणि मंत्र्यांना काही महत्त्व नाही असं तुमचं म्हणणं। हे दूरगामी दृष्टीने विचार करताना, दूरपल्ल्याच्या दृष्टीने विचार करताना हे लोकशाहीला मारक आहे। तुम्ही म्हणजे या मंत्रिमंडळात फक्त मोदी हेच महत्त्वाचे आहेत। हां, मोदी म्हणजे तुम्ही बघा ना की मोदी मी ह्यांना नेमलं, म्हणजे म्हणून मी सुरुवातीला मुद्दा उपस्थित केला की स्मृती इराणीनं नेमलंच का प्रथम आणि आता काढून का टाकलं, ह्याच्यात दोन्हीत काही सुसंगती नाही ना काही। आणि टेक्स्टाईलमध्ये तरी का नेमलं, म्हणजे आता उदाहरणच घ्यायचं झालं तर भारताचे जे निर्यात आहे त्या निर्यातीच्या ह्या सगळ्या ह्याच्यात टेक्स्टाईल हा एक मोठा विषय आहे। स्मृती इराणीनं त्याच्यात काय गती आहे? म्हणजे आता असं माझं म्हणणं असं नाही आहे की प्रत्येक मंत्र्याला त्या विषयात गतीच असायला पाहिजे असं नाही, पण त्यांची एकंदर कार्यपद्धती, त्यांचा आवाका, त्यांचं आकलन ह्याचा काही आपण विचार करणार की नाही? ठीक आहे, आपण चर्चा दिसत नाही। ठीक आहे, आपण चर्चा पुढे नेऊया। धर्मेंद्र जोरे, रोहित चंदावरकर, तुम्हालाही मी प्रतिक्रिया विचारतोय या सगळ्या खाते वाटपाबद्दल, आणि माझा प्रश्न जो शेवटचा आहे तोही याला जोडतोय की अशा प्रकारे निवडणुकांवर डोळा ठेवून खाते वाटप किंवा मंत्रिमंडळ विस्तार केला तर त्याचा गव्हर्नन्सवर,
मंत्रिमंडळाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल का? धर्मेंद्र जोरे. पहिला मुद्दा खाते फेरवाटपाचा अत्यंत धक्कादायक. मोदींचं जे धक्का तंत्र आहे त्यांनी नेहमीप्रमाणे ते वापरलेलं आहे. त्यामुळे त्या पक्षामध्ये त्या सरकारमध्ये काय होतं याचा कुणाला थांगपत्ता नसतो हे पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं एक आहे की कोण काय परफॉर्म करेल हे बघा. आता हे आपण ॲक्सेप्ट केलेलं पाहिजे की हे सरकार कॉर्पोरेट स्टाईलने चालण्याचा प्रयत्न करते आहे की आपण पंतप्रधानांच्या ऐवजी आपण भारताचा CEO असं यांना म्हणूया, नरेंद्र मोदींना. आणि त्या पद्धतीने ते काम करतात. जर एका व्यक्तीने या पद्धतीने मला काम करायचं हे जर ठरवलं असेल, जर माझ्या बॉसने माझ्या कंपनीच्या CEOने ज्या पद्धतीने काम करायचं ठरवलं असेल तो त्या पद्धतीने करेल. मग लोकशाही त्याला अलाउड करते ना की जर लोकशाहीचे काही कायदे तोडत असतील हे करते असं आपल्याला की ॲपरंटली दिसत नाही. त्याच्यामुळे ती त्यांची टीम आहे. आपण जर क्रिकेटमध्ये जर आपण सगळं श्रेय कप्तानाला देतो, कप्तान आपल्या पद्धतीने करतो म्हणतो, तर तसं मोदींनी करू देत ना. बघूया ना आणखी 3 वर्ष बघूया काय रिझल्ट होतात. आणि दुसरं एक, आता हे जे आज नवीन मंत्री आलेत ते कोणत्या पद्धतीने काम करतील, त्यांची क्षमता काय, मग त्यांची गती आहे का या विषयात किंवा ते आहे का, ते त्यांनी काम सुरू करण्याच्या आधीच माझ्यासारख्या पत्रकाराने, न्यूट्रल पत्रकाराने याच्या बाबतीत मत देणे हे माझ्या दृष्टीने योग्य नाही. कारण मला त्या व्यक्तींचं अजूनपर्यंत एज्युकेशनल क्वालिफिकेशनही माहीत नाही आणि ते कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलेत किंवा याआधी त्यांचं काय कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. आणि दुसरं असं, डॉक्टर भामरे संरक्षण राज्यमंत्री का होऊ शकत नाही? जर काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांचा आशय असलेले लोक जर हे झालेत, सगळं झालेत, तर मग काय शिक्षणाचा आणि राजकारणाचा जर एवढा संबंध असता तर काँग्रेस पक्षाने तेव्हाच इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांनी ते सगळे इलेक्टोरल रिफॉर्म्स आणायला पाहिजे होते. आणि त्याचवेळी असे कायदे करायचे होते की डॉक्टरच हेल्थ मिनिस्टर होईल आणि रिटायर्ड ब्रिगेडियर किंवा लेफ्टनंट जनरलच हा डी फॅक्टो जो सिनियर मोस्ट असेल तो संरक्षण मंत्री होईल. असं होतं का कधी? प्रत्येक माणसामध्ये एखादी सुप्त काही एक वेगळी साईड असते. तो डॉक्टर झाला म्हणून त्याला आर्ट्समध्ये कळणार नाही किंवा एखादा संगीतकार आहे त्याला सायन्समध्ये काही कळत नसेल, असं होतं का? त्याच्यामुळे प्रत्येकाच्या क्षमतेने त्याला काम करू द्या. आणि आपल्याकडे भरपूर वेळ आहे ना प्रत्येकाचं मूल्यमापन करायला. त्याच्यामुळं पुन्हा प्रिजुडिस म्हणजे काय म्हणतात त्याला, मराठी शब्द मला आठवत नाही, तो ठेवून काही मतं हे करण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा त्या याच्यामध्ये मी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं काय कुवत आहे ही ज्यावेळी त्यांचा पुढचा खातेबदल होईल किंवा जेव्हा त्यांना ड्रॉप करण्यात येईल तोपर्यंत कळेल. तोपर्यंत बघूया आपण. ठीक आहे. मला रोहित चंद्रावरकरांकडे जायचं आहे, पण तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, मला आता पत्रकार महाशय जे सांगत होते त्याच्याबद्दल आश्चर्य वाटतंय. कारण एखादा पत्रकार या देशाच्या लोकशाहीच्या बद्दल ज्यावेळी अशा पद्धतीने वक्तव्य करतोय की बाबा ते म्हणतायत की मोदींनी लोकशाही जर पाळली असती तर अशा प्रकारे परराष्ट्र खात्याचा कारभार त्यांनी केला असता का? लोकशाहीचे संकेत त्यांनी वेळोवेळी पायदळीत उडवले. आणि मग लोकशाहीची संकेत पायदळीत उडवताना मोदीच स्टेटमेंट देतात की कोणतीही व्यक्ती व्यवस्थेपेक्षा मोठी नसते. आणि तेच मोदी आज भारताच्या लोकशाहीपेक्षा मोठे होऊन पाहत आहे. हे तुम्ही म्हणताय हो? हे आम्ही नाही म्हणत आहे, हे देश बघतोय. आज परराष्ट्र मंत्री बाहेर जातो त्याच्या आधी पंतप्रधान बाहेर पोहोचलेले असतात. तुम्ही त्या कॅप्टनला त्याला चान्स का देत नाही? त्याच्या पद्धतीने काम करू देत ना. ऐकून घ्या, त्यांच्या पद्धतीने काम. तुम्ही पत्रकारितेवर माझ्या हे ठेवलंय, माझा काही व्ह्यू असू शकतो की नाही CEO म्हणून मी विचार करतोय. नाही, CEO म्हणून विचार करायला एक फ्रेमवर्क मध्ये काम करू देत ना. ऐका, देशाची लोकशाही, त्याची परंपरा, या गोष्टी तुम्ही भारताचे पंतप्रधान झाल्यावर लोकशाही आणि परंपरा काँग्रेसवाल्यांनी लोकशाही टिकवली म्हणून तुम्ही इकडे आपण खूप वादग्रस्त विषय अशा पद्धतीने लोकशाही मी मुद्द्यावर बोलतोय. तुम्ही माझा एकही मुद्दा खोडून दाखवा
की मोदींनी कुठची लोकशाही पाळली? आज त्यांच्या बाजूनी बोलत नाहीये. आज रिझर्व्ह बँकेचं मोदीच्या बाजूनी बोलायला मला काही हे नाही, मी बीजेपी वाला नाहीये. इन्स्टिट्यूटची स्वायत्ता ही धोक्यात आणलेली आहे आणि तुम्ही इकडे बसून म्हणताय की मोदींना काम करू द्या. राजू वाघमारे मला चर्चा करायला लोकशाही नाही, लोकशाही आहे. तुम्हाला प्रकाश बाळ काहीतरी सांगताय. प्रकाश बाळ एक मिनिट. राजू वाघमारे न्यूट्रलतेचा आव आणून मोदीच्या बाजूनी त्यांना अधिकार आहे ना त्यांचं मत मांडण्याचा. ताकाला जाऊन भांडण त्यांना अधिकार आहे ना मांडायचा. असं मत आहे सर की त्यांनी बोलावं पण ताकाला जाऊन भांडण लपवू नये. तुमचा डबल स्टँडर्ड एक्सपोज करतोय मी. एक मिनिट शांत राहा. आपण प्रकाश बाळ हे सांगू नये की लोकशाही मोदी पाळतात. मी हे म्हटलेलं नाही. मी त्यांना सीईओ म्हटलं, त्यांच्या पद्धतीने काम करतात, करू द्यावं. व्यवस्थेला नंतर इव्हॅल्युएट करा ना तुम्ही. पायदळीत उडवलेलं आहे. त्याच्यामुळे ही भाषा शांत व्हा. प्रकाश बाळ नंतर रोहित चंदावरकर. मी फक्त एकच सांगतो की मगाशी जोरे म्हणाले की सीईओ किंवा हा वाद चाललाय. मी फक्त आंबेडकरांचं एक तुम्हाला स्टेटमेंट सांगतो. आंबेडकरांनी हे स्टेटमेंट घटना समितीतच केलेलं होतं. भाषणात त्यांच्या प्रतिपादन होतं की ही जी घटना आहे ही घटनाची चौकट अशीच ठेवून त्याच्यातले ज्या प्रक्रिया आहेत म्हणजे प्रोसेसेस आहेत आणि ज्याच्यातली जी निर्णय प्रक्रिया आहे ही जर बदलत नेली तर कॅबिनेट सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट म्हणून जो त्याचा गाभा असतो तो जर बदलत गेला तर ही अशीच चौकट ठेवून इथे कोणाही एकाधिकारशाही आणू शकतो. ती इंदिरा गांधींनीही आणली, मोदी तेच करतात. ऐकलं ना शेवटचं वाक्य? इंदिरा गांधी तुम्हाला मान्य होणार नाही पण मी तुम्हाला ऐकलंच नाही एवढंच विचारतो. कुठची स्वायत्ता इंदिरा आता तो वेगळा विषय आहे. आताचा विषय नाहीये. मोदींनी इंदिरा गांधीचाच आदर्श ठेवला आहे. अजिबात ठेवलेला नाही. मोदींची तुलना ठीक आहे. शांत राहा. आपण स्वतंत्रपणे चर्चा करू. इंदिरा गांधी की मोदी आज नको. रोहित चंदावरकर. निखिलजी, आजच्या टाइम्स ऑफ इंडिया राष्ट्रीय दैनिकामध्ये अग्रलेखाच्या बाजूला एक मोठा लेख छापून आला आहे. तो वॉशिंग्टनमध्ये राहणारे एक मूळचे महाराष्ट्रीय असलेले एक अर्थतज्ञ आहेत, त्याने तो लिहिलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की मोदी सरकारबद्दल परदेशामध्ये संबंध जागतिक याच्यावर जी काय अपेक्षा होती त्यामध्ये एकाच गोष्टीमध्ये खूप मोठा एक फ्लॉ ज्याला म्हणतात, एक दोष असा थोडासा दिसतो आहे. ते म्हणजे इनकॉम्पिटंट लोक हे केवळ लॉयल आहेत आपल्याला किंवा संघ वगैरे बॅकग्राऊंडमधून आलेत म्हणून त्यांना नेमणे असं जे वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे तो एक मोठा दोष दिसतोय. बाकी अर्थव्यवस्थेचा परफॉर्मन्स किंवा अनेक बाकीच्या बाबतीमध्ये या सरकारचं काही फारसं चुकलेलं नाही किंवा बऱ्यापैकी काम सुरू आहे असा एक मोठा लेख त्याने लिहिला आहे. तर मला या निमित्ताने असं वाटतं की आता जो खांदेपालट रिशफल जो झालेला आहे त्याच्यामध्ये मला वाटतं अशा पद्धतीची जे मतं येत आहेत इंटरनॅशनल स्तरावरून, रघुराम राजन यांच्याबद्दल सुद्धा आपण खूप मोठी चर्चामध्ये केली किंवा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये काय सुरू आहे वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे. तर जर बीजेपीचं गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी संघ परिवाराची माणसं नेमणं हे ठीक आहे एका अर्थाने. म्हणजे त्यांनी तसं राजकीयदृष्ट्या केलं तर आपण ठीक आहे, पण ती माणसं नेमताना त्यांचा कॉम्पिटन्स, त्यांची पात्रता ही बघायला पाहिजे. ती बघितली जात नाही आणि केवळ लॉयल्टी या एका मुद्द्यावरच नेमलं जात आहे अशी टीका होत असल्यामुळे आता ही जे खातेपालट वगैरे झाला आहे तो स्मृती इराणी यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यांच्यावरही फार लक्ष मला वाटतं सगळ्या जगाचं होतं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार हे दलितांच्या बाबतीत थोडंसं इनसेन्सिटिव्ह आहे असं देशभरात जे इम्प्रेशन झालेलं आहे त्याला मुख्यतः रोहित वेमुला प्रकरण आणि त्या रोहित वेमुला प्रकरणाच्या मागे स्मृती इराणी यांच्या खात्याने केलेल्या काही गोष्टी या जबाबदार असल्याची कबुलीत जवळजवळ सरकारने आजच्या सगळ्या या घटनाक्रमात दिलेली आहे. कारण एका बाजूला अनेक दलित खासदारांना मंत्री करत असताना दुसऱ्या बाजूला स्मृती इराणी यांना ज्या अगदी प्राईम मिनिस्टरच्या जवळ असलेल्या विश्वासातल्या मानल्या जातात त्यांना हलवणं आणि कमी महत्त्वाचं खातं देणं. त्यामुळे मला वाटतं हे सगळे संदर्भ आहेत आणि हे पुढे जास्त उलगडत जाईल की का ही खातेपालट केलं आहे. पण एक शेवटचा मुद्दा मी असं सांगतो की थोडंसं फायर फायटिंग अग्निशामक दलाचं काम असतं तशा पद्धतीचं एक मोड मध्ये हे सरकार जातं आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीचं इम्प्रेशन सगळीकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जी येत आहेत, मीडियामध्ये जे येत आहे, महागाईचा मुद्दा असेल, बाकीचे मुद्दे असतील त्यावरून, आणि हा खातेपालट जो आहे तो त्याचंच एक इंडिकेशन आहे असं मला वाटतं. आणि तशी पावलं जर सरकार टाकत असेल, काही दुरुस्त्या करत असेल, खाते बदल करून काहीतरी करतोय आपण असा प्रयत्न तर करत असेल तर ते चांगलं आहे असं मी म्हणून शेवटचा मुद्दा संपवतो. ठीक आहे, मी इथेच थांबतोय. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेची अवहेलना झाली आहे का? बघा पडद्यावर काय म्हणतात आपले प्रेक्षक. 77% लोक म्हणतात होय शिवसेनेची अवहेलना झाली आहे. शिवसेनेची अवहेलना तर झालेलीच आहे, पण त्याहीपेक्षा या सगळ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा
मंत्रिमंडळाच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो हे पाहण्यासारखं असेल. तो परिणाम जर झाला तर लोकांच्या मनातून हे सरकार उतरेल. त्यामुळे सावध राहायला हवं. इथेच थांबतोय. ब्रेक नंतर सुरू करणार आहे दुसरी चर्चा. ब्रेक नंतर पुन्हा भेटू.